आणि चांदीचे दर गगनाला भिडलेले असतानाच आता सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोनं 22,000 तर चांदीच्या दरात 1 लाखाची घसरण झाली आहे। अर्थसंकल्पात सोनं चांदी आयात निर्यातीबाबत कोणतं धोरण आणलं जाणार, जीएसटीच्या निर्णयाकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचं लक्ष आहे। सोनं आणि चांदीच्या दराबाबत अखेर महत्त्वाची बातमी आली। सोनं आणि चांदीच्या दरात होणारी वाढ अखेर थांबलेली असून सर्वात मोठी घसरण सोन्याचे आणि चांदीचे दर कोसळलेले आहेत आणि ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे। कोणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बघायला मिळेल, पण अक्षरशः एवढी घसरण झाली की आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे। बघा, सोनं काय 10-15 हजारांनी कमी झालं नाही तर 2 दिवसांमध्ये आता 40,000च्या पुढे आकडा जाऊ लागलेला आहे आणि मोठी घसरण आता पण सुरू असून आता कोणत्याही क्षणी सर्वात मोठा उच्चांक घसरणीचा तुटण्याची शक्यता आहे। म्हणजे बघा, आता सर्वात मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरामध्ये होत चाललेली आहे। याचं कारण समोर आलेलं असून कोणत्याही क्षणी आता मोठ्या घडामोडी घडणार आहेत। बजेटमुळे आता भारतामध्ये सोन्याचे दर कमी होत चालल्याचे देखील चित्र आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। तर चला, नेमकं काय कारण आहे, अजून दर किती रुपयांनी घसरणार, अजून 30-35 हजारांनी खाली येणार का, याबाबतचा देखील सविस्तर रिपोर्ट माहिती समोर आलेला आहे। तज्ञ लोकांचं, सोन्याच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, अजून किती रुपयांनी दर घसरणार आहे, त्यांनी सर्व काय सांगितलं असून सर्व अपडेट पाहण्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहू। बघा, सोने आणि चांदीच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे, सर्वात मोठी अपडेट आलेली असून आजचा सोन्याचा दर खूपच खाली आलेला आहे। बघा, फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि सर्वांना वाटलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याचे दर आता अजून वाढतील, पण बघा, फेब्रुवारीची सुरुवात आणि सोन्याचे दर कोसळले, म्हणजेच की जी वाढ पाहिजे होती ती वाढच झाली नाही। अचानकपणे दर घसरू लागले आणि सर्वांना दिलासा मिळू लागला। बघा, ग्राहकांची तुफान गर्दी दुकानांमध्ये बघू लागली, कारण की सोन्याचे दर एवढे पडतील कोणालाच वाटलं नाही। आजचा जर ताजा सोन्याचा दर आणि आजचा ताजा तुम्ही चांदीचा दर ऐकला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण की सर्वात मोठी घसरण झालेली आहे आणि ही घसरण सर्वात रेकॉर्ड तोड मानली जात आहे। एवढी मोठी घसरण मागच्या 5 ते 6 वर्षात कधीच झाली नसेल असा रेकॉर्ड तुटलेला आहे, कारण की आजची ही घसरण आणि कालची घसरण काय 10-20 हजार रुपयांना घसरण नाही झालेली, तर सर्वात मोठी घसरण आता मानली जात आहे आणि खूपच मोठी घसरण ही झाल्याने सोनं व्यापाऱ्यांमध्ये वेगळं वातावरण आहे। पण ज्यांना सोनं घ्यायचं आहे, खरेदी करणार तुफान गर्दी आता समोर येऊ लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर आता घसरू लागले आहेत। बघा, आजचा जर आता तुम्ही सोन्याचा दर आणि चांदीचा दर बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको। आज फक्त सोन्याचे दर पडले नाहीत तर लाखो रुपयांची घसरण काल आज चांदीच्या दरात देखील बघायला मिळत आहे। काल चांदीचे सोन्याचे दर पडले, मग बऱ्याच जणांना वाटलं आता हे सोन्याचे दर उद्या वाढतील, पण आजची परिस्थिती बघितली तर आज पण दर पडलेले आहेत आणि आता मोठा तज्ञांचा अंदाज समोर आलेला आहे। या फेब्रुवारी महिन्यामध्ये आता सोनं 1 लाखापेक्षा कमी होणार का, याबाबतची पण माहिती समोर आलेली आहे। ती जर माहिती तुम्ही ऐकली तर तुमच्यासाठी ती आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। मग आता सोन्याचे व्यापारी काय म्हटलेत, खरंच 1 लाखाच्या खाली आता सोनं येत जाणार आहे का, अजून पुढच्या 2-3 दिवसामध्ये सर्वात मोठी घसरण म्हणजे 35 ते 40 हजार रुपयांची आणखीन 2 दिवसात घसरण होणार आहे का, त्याबाबत देखील मोठी माहिती आता तज्ञ लोकांकडून, तज्ञ व्यापाऱ्यांकडून समोर आलेली आहे। कारण की जे सोन्याचे मोठमोठे व्यापारी असतात त्यांनी पण बरीच माहिती आता दिलेली आहे। नेमकी किती घसरण या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे, सोनं घ्यायला थांबलं पाहिजे का, की अजून मोठी घसरण होणारच आहे का, की पुन्हा भाव वाढणार आहेत, याबाबतची पण माहिती तुम्हाला पुढे दाखवतो। त्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे आता मोठी घसरण झाली। बघा, आजची जर घसरण बघितली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, कारण की आता सगळीकडे एकच चर्चा होती, सोनं वाढू लागले, सोन्याचे दर खूप वाढू लागले, चांदीचे पण दर वाढू लागलेत, आता सोन्याचे दर हे असेच वाढत जातील असं प्रत्येक नागरिकाचं सर्वांचं म्हणणं यायचं। पण बघा, सोन्याचे दर जे वाढत होते ते आता वाढण्याऐवजी डायरेक्ट पडू लागलेत। कालची आजची तर एवढी घसरण झाली, ही घसरण काय 10-20 हजार रुपयांची झाली नाही तर तब्बल 30 हजार रुपयांपेक्षा मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे। आणि आता सोन्याचे दर बरेच जण म्हणत आहेत की 1 लाखाच्या आत येणार का, तर बघा आता त्याबाबतची माहिती पण सोन्याचे व्यापारी यांनी दिलेली आहे। सोन्याचे व्यापारी काय म्हणतात, सोनं किती रुपयांनी कमी होणार, किती रुपयांनी आता घसरणार आहे आणि चांदीची देखील घसरण आता किती रुपयांनी होणार आहे, आता याबाबत देखील सर्व माहिती समोर आलेली आहे। बघा, आजचे जर तुम्ही सोन्याचे आणि चांदीचे दर बघितले तर तुम्हाला एवढं आश्चर्य वाटेल की तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, कारण की एवढे सोन्याचे दर घसरतील म्हणून हे कोणालाच माहिती नाहीये, पण एवढे दर आता घसरू
घसरू लागलेले आहेत की सर्व नागरिक म्हणू लागलेत आहेत एवढी मोठी घसरण का होत आहे. बघा सोन्याचे दर घसरू लागले आणि सराफा बाजारामध्ये एकच गर्दी का तर आम्हाला सोनं घ्यायचंय आम्हाला सोनं घ्यायचंय म्हणून लोक म्हणू लागले आणि प्रत्येकाचे सोन्याच्या दुकानांमध्ये सराफा बाजारांमध्ये जे मोठमोठे सोन्याचे दुकान असतात त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांची गर्दी. कारण की पुन्हा सोनं वाढेल का नाही किंवा पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आता पडलंय तर घेऊन ठेवावं असं नागरिकांच्या लक्षात आल्याने बरेच जण घेऊ लागले. बघा आता आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर एवढा खाली आलेला आहे की जर तुम्ही तो दर बघितला तर तुम्ही पण म्हणाल की आज सोनं आज घ्यायला चांगलं आहे. जर आज आपण सोनं घेतलं तर भारीच होईल असं देखील तुम्ही म्हणाल. कारण की आत्ताच काही 5 मिनिटापूर्वी सर्वात मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये झालेली आहे आणि ही सर्वात मोठी घसरण असल्या कारणाने सर्व नागरिकांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. बघा सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आणि चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. चांदीच्या दराबाबत तर एवढी आनंदाची बातमी आहे की 1 लाखांपेक्षा अधिक दराने चांदीचे दर कोसळले आहेत म्हणजेच की कमी झालेले आहेत. म्हणजे बघा ही सर्वात मोठी घसरण आता चांदीच्या दरामध्ये मानली जात आहे. एवढी घसरण होणं म्हणजे हे काय सोपं कारण नाहीये. आता 1 लाखांपेक्षा अधिकची घसरण झाली. जर आता उद्या परवा पण 1 लाखाची जर घसरण झाली तर मग चांदी 1 लाखावरच येऊ शकते असं देखील म्हटलं तरी काहीच हरकत नाही. पण बघा तशी घसरण होऊ शकते का आणि आता सोन्याचे दर पण 1 लाखाच्या आत येणार आहेत का आणि चांदीचे पण दर आता 1 लाखाच्या आत येणार आहेत का त्याबाबतची पण माहिती समोर आलेली आहे. आता नेमकी त्याबाबतची काय माहिती आहे सर्व अपडेट आपण बघणार आहोत. त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. बघा आता सविस्तर अपडेट आलेले आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर देखील या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. म्हणजेच की मोठी घसरण झाल्याने सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. हे कसं काय झालं एवढी मोठी घसरण कसं काय झाली असं सर्व नागरिक म्हणू लागलेले आहेत. सर्वात मोठा धक्का हा आता सोने दुकानदारांना बसलेला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. पण बघा आता एवढी मोठी घसरण झाल्याने आता ज्यांना सोनं घ्यायचं आहे हे नागरिक मात्र खुश आहेत. कारण की सोन्याच्या दरामध्ये ही खूपच मोठी घसरण आता मानली जात आहे. एवढी मोठी घसरण याच्या आधी कधी झाली नव्हती. ती घसरण आता 5-10 वर्षांनी झाली का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे. सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी सोनं खरेदीदार नागरिकांसाठी आलेली आहे. बघ आता लग्नाचे वगैरे सर्व टाइम येतात आणि या टायमिंग मध्ये सर्वांना सोनं घेणं गरजेचं असतं. बघा आता ज्यांना पण सोनं घ्यायचं आहे हे नागरिक मात्र आता चांगले खुश झालेले आहेत. कारण की एवढी मोठी घसरण याआधी कधीच झालेली नव्हती. पण आता ही सर्वात मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये होऊ लागलेला आहे. बघा सर्वात मोठा अहवाल समोर आलेला आहे. आता सोन्याचे दर अजून पडणार का बजेटचे काही कारण समोर येण्याची शक्यता असून त्यामुळे एक मोठी घसरण कोणत्या क्षणी आता होण्याची शक्यता आहे. जर आता पुढच्या काही तासांमध्ये आणखीन 5,000 रुपयांना सोनं जर पडलं तर उच्चांकी घसरण मानली जाऊ शकते. बघा आज काय सोन्याचा दर आहे आज किती हजारांनी सोनं पडलं चांदी किती हजारांनी पडले आणि 2 दिवसात चांदी 1 लाखापेक्षा खाली कसं काय आले आणि अजून खाली येणार का त्याबाबतचं पण सोने व्यापाऱ्यांचं चांदी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो. सोन्याच्या व्यापाऱ्यांनी पण आता आपल्याकडे महत्त्वाची माहिती दिली. नेमके दर आता वाढणार आहेत की अजून सोन्याच्या दरात 35,000 ते 40,000 रुपयांची घसरण पुढच्या 2 ते 3 दिवसात होणार का. या फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याचे दर 1 लाखांच्या खाली जाणार का याबाबतची पण माहिती आता सोन्याच्या व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. मग ती काय माहिती त्यांनी दिलेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते सर्व जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. म्हणजे तुम्हाला सर्व काय अपडेट आता व्यवस्थित बघायला मिळेल. बघा आता सर्व काय अपडेट व्यवस्थित अशी समोर आलेली आहे. आता सोन्याचे आणि चांदीचे दर हे खूपच घसरू लागलेले आहेत. बघा आत्ताच मोठी घसरण झाली 10 मिनिटापूर्वीच घसरण झालेली आहे. सकाळी सोन्याचा बाजार आज सुरू झाला. बऱ्याच जणांना वाटलं की काल दर पडलेत म्हटलं आज काय दर पडणार नाहीत. आज सकाळपासूनच सोन्याचे दर लगेच वाढायला सुरू होतील. पण काय आज बघितलं तर सोन्याचे दर जे वाढणारे होते ते उलट पडू लागले. म्हणजेच की जी वाढणारी सध्याची सोन्याची स्थिती होती ती उलट घसरू लागली आणि एक सर्वात महत्त्वाची बाब देखील आपण म्हणू शकतो. एवढा सोन्याचा दर पडेल म्हणून हे कोणालाच वाटत देखील नव्हतं. कारण की अचानकपणे एवढी मोठी घसरण आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मांडली जात आहे. अचानकपणे एवढा घसरला आहे की डायरेक्ट 35-40 हजार रुपयांपेक्षा अधिकची घसरण या 2 दिवसात मानली जात आहे अशी माहिती देखील आता सूत्रांकडून देखील येत आहे. बघा सर्वात मोठा धक्का सोन्याच्या काही दुकानदारांना बसलेला असू शकतो. पण सोन्याचे जे खरेदीदार आहेत जे सामान्य नागरिक आहेत ज्यांना सोनं घ्यायचंय त्यांच्यासाठी मात्र ही आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. कारण की एवढी मोठी घसरण सोन्याच्या
दरात आता होत चालली आहे की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसू लागलेला आहे आणि सर्व आता सोने खरेदी करण्यासाठी आता उत्सुक झालेले आहेत। जिकडे बघाव तिकडे बाजारात गर्दीच, का तर सोनं घ्यायचं आहे। कोणता पण बाजार असो, पुणे शहर असो, मुंबई असो, दिल्ली असो, महाराष्ट्रातील विविध मोठमोठे शहर असो, त्या ठिकाणी एकच गर्दी वाढू लागलेली आहे सोनं घेण्यासाठी आणि सगळीकडे आता सोनं घेण्यासाठी गर्दी वाढली असल्यामुळे सर्वांचं लक्ष आता सोन्याकडेच लागलेलं आहे। बघा हे सोन्याचे दर आणखीन किती रुपयांनी खाली येणार, आज किती रुपयांची घसरण झाली आहे, आज चांदीचे दर किती रुपयांनी घसरले, तर चला ते सर्वात आधी बघूयात। आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत ते पण दाखवतो आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। आता सोनं अजून आज उद्या 30-35 हजार रुपयांनी घसरणार आहे का, ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यापूर्वी आपण सोन्याचे आणि चांदीचे आजचे दर बघूयात। बघा आता या ठिकाणी सोन्या आणि चांदीच्या दराची सविस्तर अशी बातमी समोर आलेली आहे। बघा आजचा दर जर ऐकला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, सर्वात मोठी घसरण होऊ लागलेली आहे। बघा आजच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये बदल होऊ लागलेले आहेत। बजेटच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये प्रचंड अस्थिरता देखील दिसून आलेली आहे। बघा आज सोन्याचे दर सगळे म्हणत होते की वाढतील, पण असं सोनं तोंडावर आपटलं की सर्वात मोठी घसरण सोन्यामध्ये होऊ लागलेली आहे। बघा आता सध्या स्थितीला फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याचे दर वाढतील असं बरेच जण म्हणू लागलेले होते, पण आज तर असं झालं की फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि सोन्याचे दर डायरेक्ट पडलेले आहेत। म्हणजेच की ही सोन्याच्या दरामध्ये सर्वात मोठी घसरण फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच दिसून आलेली आहे। आता तर फेब्रुवारी महिना कुठं सुरू झाला आहे आणि सोन्याच्या दरात उलट घसरणच सुरू झाली असं नागरिक म्हणू लागलेत। बघा आता मुंबई या बाजारामध्ये सोन्याचा काय दर आहे, सराफा बाजारातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याला आज काय दर मिळालेला आहे, किती रुपयांची घसरण झालेली आहे, त्यानंतर चांदीच्या दरात किती रुपयांची घसरण झाली की किती लाखांनी घसरण झाली, याबाबतची पण माहिती आता समोर आलेली असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत माहिती बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की ही सर्वात मोठी घसरण आहे। बघा आता सर्वात मोठा अहवाल समोर आलेला असून सोनं आणि चांदी सर्व खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हणू शकतो। तर बघा या ठिकाणी आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर जाहीर झालेला आहे। सोन्याचा आणि चांदीचा दर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर बऱ्याच ठिकाणचा आपल्याला जाहीर झाल्याचं दिसत आहे। म्हणजेच की सोने आणि चांदीच्या दराबाबत एक वेगळीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। तर चला आता आजचा ताजा आणि सध्या स्थितीला जो चांदीचा दर आहे आणि आजचा ताजा सोन्याचा जो दर आहे तो तुम्हाला आता सर्वात आधी या ठिकाणी सांगण्याचं काम करतो। त्यानंतर किती रुपयांची घसरण होऊ शकते, सोनं चांदी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ती देखील माहिती आपण पुढे बघूयात। बघा आता फक्त आणि फक्त 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला असून तुम्ही फक्त आता तो शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा। बघा मुंबई या ठिकाणी आजचा ताजा सोन्याचा दर जाहीर झाला आहे। बघा आता 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर आपल्याकडे समोर आलेले आहेत। बघा आणि चांदीचे पण दर आलेले आहेत। सर्वात आधी आपण काय करूयात, चांदीचे दर बघूयात। आता चांदीचा दर जर बघायला गेलं तर चांदीला प्रति किलो 3,35,000 रुपयांचा दर बघायला मिळतोय। म्हणजे बघा जे चांदीचे दर 4 लाखाच्या पुढे गेलेले होते त्यामध्ये तब्बल 1 लाख रुपयांची सर्वात मोठी घसरण झालेली आहे। म्हणजेच की 1 लाख रुपयांनी डायरेक्ट सोन्याचे दर आता घसरल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर पुणे, बघा पुणे या ठिकाणी जर विचार केला तर पुणेमध्ये 3,35,000 रुपयांचा चांदीचा दर आपल्याला बघायला मिळत आहे। पुणे या बाजार समितीमध्ये देखील डायरेक्ट आता चांदीच्या दरामध्ये घसरणच मानली जात आहे। त्यानंतर आता ठाणे, बघा ठाणेमध्ये जर विचार केला तर ठाणे या ठिकाणी चांदीला 3,35,000 रुपयांचा दर, पुणे या ठिकाणी 3,40,000 रुपयांचा दर, त्यानंतर नागपूर या ठिकाणी चांदीचा दर 3,50,000 रुपयांचा आहे। तर आजचा इकडे नागपूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये चांदीचा दर 3,38,000 रुपयांपर्यंत आहे। लाखो रुपयांची घसरण झालेली आहे। तर बघा आता आजचे ताजे सोन्याचे दर काय आहेत, आता सोन्याला काय दर मिळतोय, सोन्याच्या दरामध्ये नेमकी किती रुपयांची घसरण झालेली आहे, तर चला ती देखील माहिती दाखवतो। आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ पाहत चला। आजचे ताजे सोन्याचे दर आता तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे। बघा या ठिकाणी आता सोन्याचा दर जर बघायला गेला तर मुंबई या ठिकाणी आजचा ताजा सोन्याचा दर आहे तो आहे 22 कॅरेट सोन्याचा 1,55,230 रुपये, म्हणजे 1,55,000 रुपयांवर डायरेक्ट आता सोन्याचा दर आलेला आहे। ही एक महत्त्वाची बाब आहे। ठाणे या ठिकाणी आता 22 कॅरेट सोन्याचा दर 1,55,000 आहे। तर बघा आता 1,55,230 रुपये ठाणे या ठिकाणी सोन्याला दर मिळतोय। तर मुंबई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याला दर 1,69,000 आहे। तर ठाणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याला दर 1,69,000
रुपयेच आपल्याला बघायला मिळत आहे। बघा आता पुणे या ठिकाणचा जर विचार केला तर 1,60,812 रुपये 24 कॅरेट सोनं आहे। तर पुणे या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,48,151 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे। नागपूर या ठिकाणी जर बघितलं तर 1,60,580 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर आहे। त्यानंतर इकडे 22 कॅरेट सोन्याचा दर नागपूर या ठिकाणी 1,47,200 रुपये आहे। तर बघा 22 कॅरेट सोन्याचा दर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1,55,000 रुपये आहे। तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,69,100 रुपयांचा आपल्याला बघायला मिळत आहे। अशा प्रकारचे आजचे ताजे दर होते। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका। तर नागरिकांनो भेटूया येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये, म्हणजेच की आता सोन्याच्या दरात जर घसरण झाली, वाढ झाली तर ती अपडेट देखील तुम्हाला नक्कीच देण्याचं आपण काम करणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।